यूजीसी रेग्युलेशन 2018च्या तरतुदींमध्ये स्वयंस्पष्ट निर्देश असूनही उच्च शिक्षण विभागातील अधिकारी आपल्या स्तरावर या रेग्युलेशनची मोडतोड सातत्याने करीत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे रेग्युलेशन हे राज्य सरकारांना जसेच्या तसे लागू करणे बंधनकारक आहे. मंत्रिमंडळाने रेग्युलेशन लागू करण्याबाबत 5 मार्च 2019 रोजी निर्णय घेतला आहे. रेग्युलेशन मधील तरतुदींप्रमाणे राज्य सरकारांना रिक्त असलेल्या जागांच्या 90% जागा भरण्याचे आदेश दिलेले आहेत. या संदर्भात शासनाने कोणतीच अंमलबजावणी केली नाही. याउलट महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी GR काढून बदल केलेले आहेत. नियमांची पायमल्ली केलेली आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक आदेशांची अंमलबजावणी करण्यामध्ये सुद्धा सतत दिरंगाई केली जात आहे. बऱ्याच वेळा उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे अधिकारी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मानत नाही, यूजीसीचा नियम मानत नाही. राज्यपालांनी आदेश काढले तरी त्या संदर्भात निर्णय घेतले जात नाही. परंतु अद्यापही शासनाने त्या संदर्भात कोणतीही दखल न घेतल्याने महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने घोषित केलेल्या आंदोलनाच्या नियोजित कार्यक्रमानुसार नुटाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्राध्यापक CHB प्राध्यापक यांचे धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत नुटाच्या वतीने कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये खासदार बळवंत वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे, आमदार धीरज लिंगाडे, डॉक्टर प्रवीण रघुवंशी, डॉक्टर प्रशांत विघे, डॉक्टर सावंत देशमुख, डॉक्टर सुभाष गावंडे, डॉक्टर नितीन सांगोले, डॉक्टर कैलास चव्हाण व नुटा संघटनेचे सर्व सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंदोलनाचे निवेदन डॉक्टर मिलिंद बारहाते, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी स्वीकारले. या आंदोलनामध्ये आमदार, खासदार, नुटा संघटनेचे तालुका पदाधिकारी, प्राध्यापक व संविधानप्रेमी नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.